अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्णपणे ऐकावा. श्री नवनाथ भक्तिसार पारायणातील 9व्या अध्यायाचे पठण आज आपण करणार आहोत. या अध्यायाच्या पठणाने 14 विद्या व 64 प्रकारच्या कला साधतील. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी जगदुद्वारा. अवतार दीक्षा ज्ञानेश्वरा. अघटित मायावर तर धरा भिंतीवाहना गुरुराया. रेड्यामुखी वेदोच्चार करुणी तशोले सकळ विप्र. फोडणी भगवद्गीता भंडार सकळ जना वाढिले. ऐसा तो कवी महाराज तरी ममा कामनेची धरुणी चोज. ग्रंथार्थी विपुल सुरस वैखरिते वद्विका. मागील अध्यायी कथा सुरस दिल्ली भाक मच्छिंद्रास. वरदेवनी वातचक्रास गमने करिता पै झाला. आणि श्रीरामाची झाली भेट तेने वर ओपणी शेवटी. पाशुपतरायाची रामाच्या पोटी कामना संतुष्ट केली मच्छिंद्रे. असो आता येथून मच्छिंद्रनाथ सप्त मोक्षपुऱ्या पाहुणी त्वरित. अयोध्या मथुरा अवंतिका यथार्थ काशी काश्मीरी पाहिली. मिथल प्रयाग कया सुरस तेथे व नमुनी विष्णुपदास. अन्य तीर्थे करुणी बंगाल देश चंद्रगिरीस तो पातला. गावत करिता भिक्षाटन तो सर्वोपकारी दयाळू ब्राह्मण. तयाच्या दृष्टी पडता सदन झाले स्मरण अस्माचे. मनात म्हणे याच सदनी मंत्र संजीवनी. वरद भस्मी सिद्ध करुणी दिली होती निश्चय. तरी ती साध्वी विप्रजाया सरस्वती नाम होती जया. सर्वोपकारी दयाळ द्विजभार्या सुकृत होते दियेचे. तरी 12 वर्ष लोटल्या पाठी पुन्हा मी येईन शेवटी. ऐसे वदनी भस्माची मोठी सरस्वती ते दिल्ली असे. तरी त्या मायेचा शोध करून पाहू तियेचा वरद नंदन. ऐसे हृदय मच्छिंद्र आणून सदना माझी प्रवेशला. उभा रावणी विप्रांगणी हे सरस्वती ऐसे पुकारी वाणी. तवती ऐकुने शुभानने बाहेर आली अतित्वरे. येता देखाला योगद्रुम मग भिक्षा घेऊनी उत्तमोत्तम. आणि महाराज भिक्षांना झोळी माझी स्वीकारी. मच्छिंद्र म्हणे व शोभानांनी तव नाम काय ते ऐकू दे कानी. येरी म्हणे सरस्वती अभिधानी लोकोपचारे मजा असे. उपरी मच्छिंद्र बोले तिथे नाम काय तव भ्रतारा ते. येरी म्हणे सर्व त्या दयाळपती म्हणताती. नाथ म्हणे तुम्ही कवन जाते गौड विप्र म्हणती ते सरस्वती. ऐसे ऐकून कोण चित्ती मिळाली तेव्हा नाथाच्या. मच्छिंद्र म्हणे माये ऐक दावी कोठे तव बाळक. येरू म्हणे जी पुत्र मख पाहिले नाही अद्यापि. मच्छिंद्र म्हणे बोलसी का खोटे. म्या वरद भस्माची दिली चिमूट. भस्म नव्हे ते संजीवनी पीठ पुत्ररूपीचे दर्शावी. दाखवी परी तो पुत्र कैसा. अजरामर मागे सोडीला कैसा. तेजपुंज अनिळ महेशा ऐसा पुत्र असेल की. असो भस्माची मोठी ऐकता वाणी खुणयुक्त झाली नितंबिनी. परी भस्माची मोठी ते उपेरडा भुवनी सांडिले अन्याय वाटला. तेने करुणी झाली भयग्रस्त हृदयी. संचरला कंपवात चित्ती. म्हणे आता हा नाथ शिक्षा करल मजलागी. नेनो शापे करील भस्म तो की तोडे स्वशक्तीने माझा काम. की तरुरूप हो ऐसा शाप देऊन सांडून जाईल अवनीते. आधी मी अल्पबुद्धीपासून घेतले आहेत नितंबिनी वाणी. की कानफाट्याच्या विपरीत करणे अविद्यार नवी असती ते. नाटक चेटक पुढे अपार कपट. जाणती दुर्गम परम पापिष्ट. जाया पाहुणे उत्तम बरवट स्तुती करीती तियेची. दिनमानपर्यंत कुत्री कुतून जाया करीती रात्री. मग शयनी घेऊन शेजी पात्री भोगीती दुरात्मे. ऐसे पूर्वी मजश्रुत सख्या मुखी श्रवण केले होते. परी तोची बोल समस्त सत्य होऊ पाहत असे. तरी आता कपाळ फुटके होणार ते होऊ शके. कानफाट्या करून चिटके दशा करील की माझी. तरी याते कवन उपाय काही सूचना करू काय. हा ओळख धरुनी समय साधुनी आला परतोनी. ऐसे रीती मनी जल्पत तरी गात्रे थरथरा कापत. अत्यंत भयाचे भरुनी भरते शुद्धी पात्रा सोडिले तिने. यावरी नाथ म्हणे वो जननी पाहसी काय तू पिशाचपणी. पुत्र कोठे तो दावी नयनी उशीर्णाना आवी तो माते. ऐसी बोलाची होता दाटी. मग विचारी हृदय गोरटी की यासी वदावी खरी गोष्टी. वृत्तांत जितुका झाला तो. खरेपणी आहे वर्मा मिथ्यावादी होय ना शर्मा. दैवे अन्याय साफी होऊन मुक्त होतसे तो प्राणी. तस्मात जी खरी सत्यनीती त्यात साहसे बहुवस्ती. पाचामुखी वदन श्रीपती मुक्त करी अन्यायी. तस्मात राहो अथवा जावो प्राण पुढे यावे कैसे घडून. परी सत्यवाचे खरे भाषण वृत्तांत झाला तैसा वधू. मग चरणी ठेवणी भाळ उभहे जोडणी कर कमळ. म्लानमुख दिन विकळ वृत्तांत सकळ निरोपी. म्हणे महाराज क्षमाशीळ आपण जो का प्रसाद दिला. परी अन्याय मजपासून झाला भस्मगारी सांडिले म्हणाल काय म्हणून तरी विश्वास व्यापले नव्हते मन. भस्माने पुत्र होईल कुठून ऐसे म्हणून सांडिले.
शेजारी असती बोलती जन, दारा म्हणती प्रज्ञावान, खरे नोहे निरूपण, केले विचित्र तुझ लागी. तेने संशय आणूनी म्हणे, नेनो कैसी घडेल करणे, जठरी पेटला कोपवणी, तरी आपणाची भोगावा. अपत्याकरिता परमाहित, परगृही बिरवावे काय अर्थार्थ, म्हणून गौप्य धरिले चित्तांत, समस्ती वदलिसे. जन्मांत आल्या परोपकार करावा हे शास्त्र निर्धार, न घडेल तरी उपकार अनुपकार करू नये. उत्तम वृक्षाची करावी लावणे, न घडे तरी न टाकावा खंडूने. धर्म करावे ना मेदिनी, वारू नये कवनांते. आपण स्वतः तीर्थासी जावे, न घडे तरी परी न वारावे. विवाह कार्य कदा न मोडावे, आपली बुद्धी वेचून या. गौतमी करू जाता चोरी, तेथे वेचू नये वैखरी. तस्करा ते मारेता अधिकारी, आड त्या ते होऊ नये. सुतापाशी पिताचे अवगुण सांगून नी न करावे मनक्षीण, सुनेपाशी सासू हिन म्हणू नये कदापि. खूप तडाग मळे बागायत, करिता वारू नये कवनांते. कोणी कीर्तनासी असतील जाता, आड येऊ नये त्यासी. आपली वैखरी वेचल्यात, हो पाहे पराचे अनहित, तर ते विचारूनी स्वचित्तांत, मौने काहे न बोलावे. ऐसे जाणूनी सरस्वती सत्य बोलली ती युती, की महाराज विश्वास चित्ती ठसला नव्हता त्यावेळी. ऐसिया युक्ती प्रयुक्ती करून भावाभावी दृष्टी वेचून, जेणे जनाचे होय कल्याण तोची अर्थ करावा. म्हणून भस्माचे सांडवण माझं दया, घडले पूर्ण काय करू दैवहीन, उपाय तो अपाय झालासे. की वाटे चालता चाली, धनाची ग्रंथिका पुढे आली, परी दैवहीना बुद्धी संचरली, अंध व्हावे ते समय. की कल्पतरूच्या वृक्षाखाली कल्पली कल्पना फळा आली, की पिशाचवत बुद्धी संचरली दैवहीना शेवटी. न्याय माते झाले, आता क्षमा करावी मावले, अज्ञानपणे उडविले हित माझे महाराजा. परी ही ऐकता वाणी मच्छिंद्र खिन्न झाला म्हणे, स्त्रिया जाती पापरूपिणी, अविश्वासाचे भंडारी. हिताहित कदा न जाणती, भलतेसे पद ठेवती, आपण बुडून दुसऱ्यास बुडविती, 42 पूर्वजांसी. स्त्रियांस गेला किंचित, काही दिसेना सकळ अनहित, उगाचे राबे भाडाईत, वृषभ जेवी वनिसा. उदयापासून सायंकाळ कष्ट अमित होती तुंबळ, एक क्षणी ही चित्त शीतळ, विश्रांती ते मिळेना. या विषय सुखाची परी, मानावी जरी हृदयांतरी, तेथे होय स्वशक्ती बाहेरी, निर्बळपणे बिरवावे. ऐसी जीवासी अवस्था होय, मेलिया नरकामाची जाय, केली या कर्माचे रूप फेडाया, आचरण काही नसेची. शिष्यपाप गुरुनाथा, श्रीपाप भोगणे भरता, तस्मात जिकडे तिकडे पाहता अनर्थाचे मूर्ती. तस्मात स्त्रियांची बुद्धी लागे जन, तो प्राणी गा प्रज्ञाहीन, महामूर्ख अति मलिन दुष्कर्माचा भांडारी. न्याय मूर्ख झालो, या बाईच्या बोली लागलो, वरद मंत्र भस्म उपिलो, सूर्यवीर्या आणूनी. या उपरी अनेकवर मंत्रसंजीवनी आहे अमर, सूर्यवीरे देहावर रचिले असेल कोठेही. तरी आता ठाव सांडीला, शोध करून पाहू हिला, ऐसा मनी विचार केला सरस्वती ते बोलत असे. म्हणे माय वो ऐक वचन, घडले घडो दैवयोगाने, तरी सांडिले भस्मते ठिकाण, बंबदृष्टीसी दावी का. तुझ्यावर एक क्षोभ करावा काही, तरी पदरी काही पडत नाही, तरी सांडीला ठाव माझे आई निची दृष्टी दावी का. ऐसे बोलता नाथवानी, भय फिटले मोळी होणे, प्रांजळ चित्त शुभरानी, मुखचंद्रा उचंबळी. म्हणे महाराज योगद्रुमा, सांडीला ठाव दावी ते तुम्हाला, पुढे चाले उपमा, नाथ जातसे सवे सवे. तो उकिरड केर उत्तम, गोवर पडेला पर्वत समान, तेथे जाऊन सुगंध उमा, नाथा प्रती सांगत असे. हे महाराज तपोजेठी, येथे सांडला भस्माची मोठी, ऐसे ऐकून नाथ ओठी हाक मारी बालकांते. हे हरिनारायण प्रतापवंता, मित्रवर्य सूर्यसुता, जरी असेल या गोवरात, निघ त्वरित या समय. या गोवरगिरीत नरदेहजम मिरवला असे तुते उत्तम, तरी गोरक्ष ऐसे तुते नाम, सुडाळपणी मज वाटे. 12 वर्षेपर्यंत बैसलासी गोवर रक्षणार्थ, म्हणून गोवर रक्षक नाम तुते, पाचारी तो स्वच्छंदे. तरी आता न लावी उशीर, हे गोरक्षनाथा निखे बाहेर, ऐसे वदता नाच मच्छिंद्र बाळशब्द उदेला. म्हणे महाराजा गुरुवर्या, गोरक्ष असे मी या ठाया, परी गोवर नगाने गुंफित काया, भार मोळी विराजला. तेने करून शरीरवेष्टन झाले आहे दडपण, तरी गौरिया ते विचारून बाहेर काढी महाराजा. ऐसे ऐकून बोले उत्तर, लवकरी आणून लोहपत्र, मही वितरण नग गौर बाळ तनू काढिली परी ती तनुलता, बालार्क किरणी दिसे समता, की घन मांदुसी विद्युलता, चमक दावी आगळी. की पूर्ण चंद्र प्रकाश पौर्णिमेचा, दिशा उजळे समय निशीच्या, तेवी तनु गर्भ मदनाचा, जगा माझी मिरविला. की दुसरा ईश तो चक्रधर, तेजोनी आता मूर्तिसारा, वीट मानून क्षीरसागर, म्हणून येथे आला असे. कुंकुमाकार पदपंकज सकळ अंगोळ्या, तेजपुंज चंद्रकार समविराजे, नखे अंग्र अंगोळी. घोटी सुनिळ अपूर्व देखा, की इंद्र निळाची झळके बिका, मनगटावरी अलौकिका, सकळ पोटरी विराजे. गुडघ्यावरी जानू स्थळ, जैसे स्तंभ कर्दळीचे उभय सरळ,
त्यावरी कटीतटा अति निर्मळ हरी माझ्या सम जाणावी. कटीवरती नाभिधाम त्यावर ते हृदय अतिसुगम सुगम परी विद्याधाम ऐसे परी वाटत असे. सरळ बाहू स्कंदी शोभत परी अजान बाहू दिसे येत तया माझी जग समस्त उभ्या कर्दळी मिरविती. त्यातही अंगुळ्या सरळ प्रकाम तयागरी नख उग्रतम चंद्राकृती तेजोत्तम कोर जैसे द्वितीयेची. असो स्कंदा माझी ग्रीवा सकळ घोटता बीक दावी सकळ तयावरी हनुवटी निर्मळ अधरो परी शोभत असे. अधर दंत जिवे सहित आनन केवळ चंद्रमूर्तिमंत परी आनन नव्हे धाम निश्चित वेद धनाचे विराजे. सरळ नासिका शुक्रग्रवत उभय चक्षु विशाळवंत चक्षु नव्हे तर ते शशी आदित्य नांदावया पातले. भाळ विशाळ कबरी भार कुरळवरती पिंगटाकार ऐसा महाराज सर्वेश्वर उदय आला वाटते. 12 वर्ष अलौकिक सर्वगुणी पाहता बालक सरस्वतीने भाळीत एक तर्जनी ते लाविले. मनात म्हणे ती गोरटी आहा जनी मीच करंटी ऐसा पुत्र माझी पोटी येता दैवे उच्छिदेला. चित्ती पाव उठोनी परम तळमळ नेत्री दाटले अपार जळ मोहे किरपे हृदय कमळ रुदन संवाद अनुवादी. ते पाहुणी मच्छिंद्रनाथ मने खेत का व करेसी व्यर्थ तुझा नव्हता तो सुत प्राप्त कैसा होईल. पहा पहा अन्न योग श्वान पारसा भक्षित भाग परी उलटोनी रसना मार्ग श्वान दैवे विराजे. नये मूर्तिमंत विभाग नसे हा ऐसा सुत आता शोक करीसी का व्यर्थ तपशपा शाप विभाग मिरविसी. तरी जातू येथुनी नाहक घेसेल शाप आणि माझा कोप प्रत्यक्ष अग्नी ब्रह्मादिकस आहे ना. ऐसी बोलीला क्रूर वार्ता सरस्वती पावली भयचित्ता मागे पाऊल ठेवणी तत्वता निज सदना पातली. इरीकडे गोरक्षनाथे येऊनी वंदिले गुरुपदा ते मच्छिंद्रनाथ तो प्रसन्न चित्ते अनुग्रह ओपिदसे. ओम इति एकाक्षर अक्षर संबोधित समग्र नारायणी नामोच्चार मंत्रविधीने निरोपिला. वरदहस्त ठेवणी मोळी सकळ निवडली अज्ञान काजळी वरद विभूती चर्चुनी भाळी मुख कुरवाळी प्रेमाने. मग हस्त धरुणी तत्वता मने तानुल्या उठा आता मयीचे गोचर करुणी तीर्था हरिपरायण सकामाते. अवश्य म्हणून गोरक्षनाथ सलीन चरणा माथा ठेवीत श्री मच्छिंद्राचा धरुणी हस्त गमन्य करिता पै झाला. चंद्रगिरी स्थान सोडून करीत जगन्नाथ गमनी तो मार्गी जाता एक ग्राम कनकगिरी लागला. मच्छिंद्र पाहता ग्राम सुरस बोलता झाला गोरक्षास बारे प्रारंभ क्षुदेस जठरा माझी दाटला. कक्ष माझी घालूनी झोळी बारे संचरणी वस्ती मिळे भिक्षा मागून ये वेळी क्षुदा माझी हरिकी. अवश्य म्हणून गोरक्षनाथ सत्वर झोळी कक्षे घेत संचरणी कनकरामात भिक्षा मागे घरोघरी. भिक्षा मागता अतिउद्देशी तव तो गेला एका विप्रगृहासी तेथे पाहता ते दिवशी पितृश्राद्ध मिरविले. विप्रकोरणीय भोजन उपरी मागत्यासी देतसे अन्न ते संदेशी गोरक्ष जाऊन अलक्ष आदेश जल्पत असे. तवत्या घरची नितंबिनी महाप्राज्ञिक सुस्वरूपिणी क्षमा शांतीची लावण्य खाणी सर्व गुणी संपन्न. तिने पाहता गोरक्षनाथ भाविती झाली चित्तांत म्हणे धन्य हे बाळ अतित चांगुलपणी मिरवत असे. प्रत्यक्ष माते भासे कैसा की बालार्क तनुसा ओतीला ठसा की हरुची चपळेचे मांदूसा महिला की उतरला. परी हा तापसी योगी वरिष्ठ माते भासतो योगी हा श्रेष्ठ पूर्वीचा कोणी योग भ्रष्ट जगा माझी मिरवीत असे. ऐसी जाणून लवड सवडी पात्री पदार्थ सोकरे वारी अन्न सामोरी अति तातडी घेऊन आली भिक्षसी. खाजा करंजा पदार्थ घेवर पोळी भात शिरा कचोर माल पिवारी सुकुमार परमृद्धी भक्षतो. छोटी मुगदळ बुंदी विशेष पूर्ण पोळ्या विस्तीर्ण पात्रस घारा पुऱ्या पंचमतुरस श्रद्धापूर्ण ठेविल्या. वड्या पातवड्या शाखा बहुत सौम्य मठ्ठाकाचे द्रोण भरित कोशिंबिरी आंबे रायते बहु भात चटणीय. कढी सांबारे वडे त्यात सारा आमटी चणचणीत नाना द्रोण भरुनी घृत मेट कुटाती वाढिले. मध्यभागी ठेवणी भात त्यावर वरण कनकवर्णात तळी वडे पोखरे दह्यात घालून वाढिले. ऐसिया पुरी षड्रसांना घवघवीत पात्र वडण श्री गोरक्षा पुढे ठेवले नमस्कार प्रीतेने. गोरक्ष पाहता पुत्र पात्र सुरस मने वाटला परमहर्ष चित्ती मने ह्या त्या नितंबिनीस धन्य धन्य मावले. हा आम्ही कोठिले कोण नवळे इष्ट सोयरजन आम्हासाठी सिद्ध करून पात्र वाढून आणले. पात्र पहा घवघवीत हे पात्र नव्हे यथार्थ शिवलिंगी शोभला भात पात्र शाळुंका मिरविली. नाना पदार्थ अर्थ प्रकरण ते शिवासी अपार सुगमा शिव लाखोली ढासोळण शाळुंका ते मिरविली. की प्रीती पाहता तो भात सकाळ अन्नाचा प्रभू शोभत पात्र महिते प्रीतीने बहुत नाना पदार्थ मिरविले. तरी शाप नव्हे पृतना मेळ्या खाजे मंत्रे दिसे सबळ मौळी छत्र तैजाळ वरांना हे मिरविले.
ऐसा भास भासुनी हृदयी पात्र कक्ष जोळीत ठेवी आशीर्वचने तोषुनी बाई जाता झाला महाराज. चित्ती मने उदरा पुरते प्राप्तान्न झाले माते आता विचणी स्वकष्टाते केवी हिंडावे घरोघरी. ऐसा विचार करून चित्ती येऊनी वंदिले श्रीगुरुमूर्ती भिक्षाजोळी कक्षेतुनी निगुती काढून ठेवी पुढारा. तव ती प्रत्यक्ष तपोमोळी विकासने पाहे जोळी तव ते अन्न सुंदर परिमळी निजदृष्टी देखिले. मग ते घेऊन आपले पासी भोजन करी योगेंद्र तापसे अन्न स्वादिष्ट रसनेसी लागता भक्षी आवडीने. मुखा माझी कवळ करता रसनांना लावी दंता मने हे तरकी होतील आता लवड सवडी लोटीत असे. जठर भांडारी भरुनी भरते आणि कैचे नाही पुरते परी सर्व पदार्थ कामनायुक्त वडा प्रिय मिरविला. परी पदार्थ अपूर्वपणी कामना येथे राहिली म्हणे की वडा आणि कस्ता भोजनी चांगुलपणा मिरवितो. ऐसी ती कल्पना आणून पाहता झाला गोरक्षवदन तो सच्चिष्य ओळखून बोलता झाला गुरुसी. म्हणे महाराजा तपोधना कवन कामना आली मना तो अर्थ उघड दावनी वचना आम्हा कार्या निरोपावे. येरू म्हणे गोरक्षनंदना कामना वेधली माझी मना अनेक वडा असता भोजना तृप्त चित्ती मिरवतो. ऐसा ऐकून गुरुचे चोज म्हणे गुरु राजा महाराज आत्ताची वड्या आणून सहज तुम्हा प्रति देईन मी. ऐसे म्हणून तत्काळी उठता झाला तपोनायक विप्रगृही येऊनी देख मारी हाकत गोरक्षतो. म्हणे माय व माय आता अनेक वड्या दे तत्वता मामा गुरुची कामना असे चित्ता तृप्ती असता ते पावेना. तव ते बोले नितंबिनी आलासी गुरुची निमित्त करुणी परित सकाम सविता स्वेच्छापणी हृदय पात्री हेलावे. माते दाऊनी गुरु भक्ती कामने करू फासी तृप्ती तस्मात सगळं अर्थ कळू आला चित्ती मजला की जानपा. येरू म्हणे जननी ऐसे कामनी वेधले नाही मानस गुरु इच्छा कामोद्देश पाहू आलो तव ठाया. तव ती बोले विप्रनंदनी गुरु अर्थ कामना मनी वेधली म्हणतोसी तरी प्राज्ञी वचन माझ्या ऐकावे. अगा मम भक्तीचे प्रसंगे करुणा तू ते दिले पहा वाढून पुन्हा आलासी मागुना तरी नाही फुकाचे. येरू म्हणे तरी त्यास काय लागते सांगा आम्हास तेची देऊनी तू ते खास वडे जाणे इच्छिते. येरी म्हणे गुरुभक्ती माते दाऊ पावलासी शक्ती परी वडे अन्नावरती पाहिजे ती डोळा काढून देई का. येरू म्हणे काय कठीण चक्षु कामनी वेधले मन तरी चक्षु आता देईन जाण उशीर नसे या कार्य. ऐसे बोलून केले कौतुका तत्काळ अंगोळी अनामिका चक्षुद्वारे घालून देखा बाहेर काढिले बुबुळांते. बुबुळ गोळ वामकर्तटी ठेविता लोटला रुधिरपाटी जैसा नदी झरा लोटी अकस्मात उद्भवला असे. की मांदार नदी स्वर्गीहून उतरे मनकर्णिकेचे जीवन नयाश चक्षुद्वारा होण लोटला रुधिरेचा. म्हणावी ती रुधिरनोये शक्ती दाखवू पातली गुरुभक्ती. विप्र कामना पात्र भरूनही जेवण भागीरथी धाविली. काते जाया हेलन भावती सागराची मिरविली ठेव तदर्थ जीवन भागीरथी राव गोरक्षनगीचा आणिल्या असे. असो ऐसे तेने रुधिरा लोटला महिवरा ते पाहुनी चिंता तुरा प्रेमे जाया मिरविली. रुधिरा वाहता भडभडाट मही लोटला रक्तपाट खंडना नोहे परमाचाट भूषण मिरवी लोकाते. तरी तो पाहता रुधिरपाट नव्हे धरा देईचा शुद्ध मळवट भाई चर्चुनी कुमकुम पाट भूषण मिरवी लोकांते. ऐसी ती विप्र दरा पाहून लज्जित झाली अरिष्टपणा परमचित्ती खोच मानून सदना माझी परतली. चित्ती म्हणे हा अहा कैसे बोलता झाले विपरी असे धन्य हा एक शिष्य असे जगा माझी मिरविला. हा कैसे केले धैर्यपण बोलताची काढीला जेणे नयन परी ती व्यापुनी भय संपन्न म्लानवदन मिरविली. मग वडे घेऊनी सात पाच देव पातलेली लगबगे साच पुढे ठेवणी वदे वाचे ऐक्यार्थ करी भावार्थ. उपरी जोडणी उभय पाणी विनंती करी प्लानवदनी म्हणे महाराज सहजवाणी शब्द माझा उदेला. परी उदय होताना लावी ते वेळ तुम्ही बाहेर काढिले बुबुळ परी मम अन्यायी शब्द केवळ क्षमापात्री मिरवाने. तुम्ही कृपाळू संपूर्ण बैस्ता अंगी क्लेश धरून परी तुके दुःख पराकारण देऊ ऐसे वाटेना. ही कमळ करी अस्तसमयी ह्यावया निद्रा इच्छा घेत हृदयी परी ते दुःख प्रवाही कदाकाळी मिरवेना. शेवटी आपण पाहुनी मरण परा ते काळी की सुख उपुन राहेत न्याय करुण तुम्ही संत हाती. उपरी बोले गोरक्षनाथ तू किमर्थ झालीस भयभीत वडे अण्णा तत्प्राप्त्यर्थ चक्षु दिदला ने आपुला. तरी तू भयभीत न होई सकल स्वकरी माझे विराजे बुपुळा. येरी म्हणे तपस्वी स्नेहाळ कृपा करी मजवरी. इतुके देऊने माते दान बुबुळ सहित नेईजे अन्न
आपले कार्य संपादन क्षमा वाढवी आमोते. ऐसे ऐकून गोरक्षनाथ मने तू न होय भयभीत, बुबुळासह वड्यांना ते घेऊन या चालिलो. चक्षुसी आडवणी पदर जाऊनी उभा राहिला गुरुसमोर, वाचे बोले नम्रोत्तर इच्छा पूर्ण करीजी. परी तो कणवळ मच्छिंद्रनाथ सच्चिच्छाशय मुख पाहत, कव्वा वसन पदर चक्षुवर्ते घेऊन या मिरवला. ते पाहुणे चक्षु वसन म्हणे चक्षु झाकेला केवी वसने, येरू म्हणे उगेची करून चक्षु वसने धरी येला. मनात कल्पी गोरक्षनाथ, जरी मी याते करी श्रुत, तरी धिक्कारुनी वडे अण्णा सहित दुःख प्रवाही मिरवेल. जैसा श्रावणाचा अंतकाळ, ऐकताना सविती वृद्ध तेथ जळ, नया येथे केवळा दुःख सरिता लोटेल. म्हणून पुस्ता गुरुनी वचन बोले, श्री गुरुती गौप्य धरून सहस्थिती चक्षु वसन धरेला असे महाराजा. येरू म्हणे बा मुख कमळा, प्रत्यक्ष पाहू दे माझ्या डोळा. येरू म्हणे गुरु स्नेह हळा, भोजन झालिया दाखवीना. मी तो असता सहज स्थिती, की परी उगलास नयन केऊत गती. ठणकात उठला चक्षुप्रती, आला की काय कळेना. तरी ते दाऊनी चक्षुद्वार परम दिसेल, अपवित्र किळस बाधील भोजनोत्तर चक्षु पाहावा महाराजा. येरू म्हणे बाण घडे ऐसे, आधी पाहू मी तव मुखास, नंतर सारू भोजनास दुःख तुझे हरुनिया. जरी तू करीसे अनुमान, तरी प्रत्यक्ष गोमांस समान मानी. ह्यांना निश्चित जाणं चक्षु आधी धाविका. ऐसे एक निर्वाण वचन गोरक्ष बोले, श्री गुरु कारण की मागू गेले वड्यांना, कथा झाली ती ऐका. जया घरे वडे अण्णा, तेथील सद्भक्ती आहे कामीना. तिनेची प्रथम दिल्ल्यांना मागून गेले दुसऱ्याने. तुमची इच्छा कामदावन म्या मागितले वड्यांना, तव ती बोली मच्छारण गुरु भक्त मानवीसी. तरी तू काढून देई डोळा, मग वडे देईन बाळा. ऐसे बोलता तर्जनी बुबळा कोवनिया काढिले. तरी हा अन्याय घालून पोटी माते करावी कृपादृष्टी. ऐसे ऐकत तपोजेठी परमचिष्टी तोषला. मग चशुद्वारा होऊन रसन हस्ते काढी मच्छिंद्र नंदन, तो हृदय प्रवाह अतिदारुण चक्षुद्वारा येत असे. मग बोले मच्छिंद्र त्याते, बुबुळ कोठे सांग माते. येरू काढून स्वहस्ते गुरुनाथा दर्शवी. मग तो मद प्रतापी योगद्रुम, मंत्र संजीवनी आरोधनी नेमा. सविता त्याच्या बुबुळ धामी मंत्र प्रयोगी स्थापिले. पूर्ण मंत्राचा होता पाठ, बुबुळ संचरले चक्षु कपाट. मग पूर्व स्थिती होणे अचाट ते जालाजी मिरविले. मग अंती घेऊनी गोरक्षनाथ स्वकरे मुख कुरुवाळीत, म्हणे धन्य धन्य बा माहीत तुझी एक सच्चिच्छ. मग त्यासे घेऊनी अंकावरी सच्चिच्यासह भोजन करी. परी धैर्य शक्तीचा अपार लहरी, मच्छिंद्र देही मिरवतेसे. झाली या सांगोपांग भोजना, गोरक्षासी बोले मच्छिंद्र जाणं. बारे तव भक्ती पाहुणा, परमचित्ती संतोषलो. तरी मज पासेचे विद्याधन, हृदय साठवी ठेवून. मग अस्त्र विद्या दत्तात्रय देणे, सकळ तुते निरोपीन. कवित्व विद्या साबरी सबळ, तीही विद्या अर्पिली सकळ. एक मास करुणी वस्तीस्थळ, विद्येचा अभ्यास केला पाहिजे. असो आता निरूपण पोडले अध्यायी. धोंडीनंदन मालू सांगे, श्रोत्या घरण नरहरी प्रसादे करुणिया. स्वस्तिश्री भक्ती कथासार, समद गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसुत भाविक चतुर, नवमाध्याय गोढा. अध्याय 9 ओव्या 197. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार 9वाध्याय समाप्त. हरिओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करावे, चॅनलला सबस्क्राईब करावे आणि कमेंट बॉक्समध्ये अलख निरंजन लिहावे.